काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवे तहा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश, करोनी सायास शिकविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवे तहा पायी जीव थोडा. तुका मने वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येती संभाळीत. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवे तहा पायी जीव थोडा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. चरण संताची करे चरण संताची त्यांच्या कृपादाने वाणी मानेल संताशी, रंगवू चित्ताशी आपुल्या. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐश देई प्रेम काही कळा. शिवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा व्हेर. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. शरण शरण टाळी वाजवा टाळ्या, पायी माता ठेविला. पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. नका पाहो गुण दोष, नका पाहो गुण दोष, गुण दोष, गुण दोष, गुण दोष. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवे तहा पायी जीव थोडा. शिवे करता घेतला भंग, विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील महत्वाचा असा भंग आहे. हा भंग येण्याचं कारण हा जो उत्सव चालू आहे, आपले टाळकरी हे चतुर टाळकरी की त्यांना ध्यानात होतं की संताचं पुण्यस्मरण आहे, म्हणून अभंग संत पर घ्यावा. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी भावे उतराई, ठेवे तहा पायी जीव थोडा वैकुंठवासी. संत श्रेष्ठ नामदेव बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 39वे पुण्यस्मरण. पुण्यस्मरण त्याच्या अगोदर वाटत आहे ना, पण सप्ताहाला 39 वर्ष झाले. विठ्ठला योग आहे महाराज. आपल्या गावाचं काहीतरी पुण्य. मोठे वारकरी आपल्या गावात जन्माला आले. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतले. धन्य तोची ग्राम जेथे हरीचे हरीचे ग्राम जेथे हरीचे हरीचे धन्य त्याचा वंश भक्ती भाग्य, धन्य त्याचा वंश भक्ती भाग्य, धन्य त्याचा वंश भक्ती भाग्य. धन्यतेचे ग्राम म्हणजे येणोरा गाव धन्य. येणोरा गाव धन्य का? इथं नामदेव बाबांचा उत्सव. हरीचे दास आहेत, हाडाचे वारकरी आहेत, निष्ठावंत वारकरी. मला वाटतं पाटोदा आणि येणोरा माग पुढे दिंडे आहेत ना, त्यांचा 5 नंबर आणि तुमचा 6 नंबर. विठ्ठला अरे आपल्या भागाचं भाग्य, नुसत्या गावाचं नाही. तुकोबरायच्या पालखी सोहळ्यात आपल्याला 5 नंबर आणि 6 नंबर मिळालेला आहे. नित्य तुकोबरायचं दर्शन दिंडीतूनच होतं महाराज. संताच्या जवळ आपल्याला मान मिळालेला आहे. किती भाग्य असेल. आणि याच्याकरता त्या महात्म्याला किती त्रास सहन करावा लागला असेल. नामदेव बाबा असतील, राधाकिशन महाराज पाटोदकर असतील, कोणी सहकार्य केलं महाराज त्यांना. पण माझ्या वडिलाची मिराश गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे ते उपाशी राहिले, उपवास पारणे, राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला. केला भोगवटा आम्हाला, केला भोगवटा आम्हाला. उपवास पारणे राखीला दारवंटा, असं ज्यांचं जीवन आणि त्यांचं पुण्यस्मरण तुमचं गाव करतं. गाव भाग्यवान आहे महाराज. साधू संतांच्या कृपेनं, भगवंताच्या आशीर्वादानं आणि समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यानं हरिभक्तीपरायण त्यांचे वंशज लक्ष्मण महाराज यांच्या मार्गदर्शनानं हा नाम सप्ताह शिस्तीमध्ये त्यांना आवडल, नामदेव बाबाला आवडल असं नियोजन सगळ्या गावकरीनं
असं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. यात नामदेव बाबालाही आनंद आहे. अरे तुम्ही नामदेव बाबांचा इथं सोहळा करता यात नवल नाही, त्यांचा सोहळा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. ते वारकरी होते. कोण होते? वारकरी. वारकरी कीर्तन करतात, पण कीर्तन करतात ते वारकरी असतात असं नाही. वारकरी पुराण सांगतात, पण पुराण सांगतात ते वारकरी असतात असं नाही. वारकरी भजन करतात, पण भजन करतात ते वारकरी असतात असं नाही. विठ्ठला आणि त्यांचा हा उत्सव आहे. आणि त्यातली आजची दुसऱ्या दिवसाची शिवाय माझ्यासारख्या पामराकडे ही आजची शिवा आलेली आहे. आजच्या शिवेचे यजमान आहेत काय? ज्ञानेश्वर शामराव गरड. आता त्यांचं नाव आहे ज्ञानदेव आणि माझं नाव आहे चांगदेव आणि पुण्यस्मरण आहे नामदेवाचं. म्हणजे ज्यांचं पुण्यस्मरण ते नामदेव, ज्याचं कीर्तन ते चांगदेव, आणि ज्यांची शिवाय ते ज्ञानदेव. महाराज हे दोघं श्रेष्ठ आहेत. नामदेव म्हणजे भक्ती आहे, ज्ञानदेव म्हणजे ज्ञान आहे, आणि चांगदेव म्हणजे कोरा आहे. पण कोरं बी असू द्या, कोरं कामाचं आहे की नाही बुवा. कोऱ्यावर काहीतरी लिहिता येईल. कोरिया कागदे उमटे कोरिया कागदे उमटे कोरिया कागदे उमटे कोरिया कागदे उमटे रत्ती जाय हाटी विकावया रत्ती जाय हाटी विकावया. याला म्हणते टाळकरी. प्रमाण प्रमाणात पाहिजे. कसं पाहिजे? प्रमाणात. प्रमाण. तुम्ही ते पहिले ओडर लोक, मिस्त्री लोक दगडाच्या भीती बांधायची, चिपकात्र्याची भीती बांधायची ना, मग ती चिप केवढीक लावणं लागायची. हा जशी पाहिजे. किती भारी टाळकरी, सगळंच कळत यायला. त्याला मिस्त्री धोरण, मिस्त्री बी धोरणात पाहिजे. आता माझ्यासारखा गबाळ्या म्हणला काय करावा. खरंय त्यांचं ते, कारण यांनी प्रमाण देऊन त्यांनी कुंकड बी बोलवा. त्याला काय विठ्ठल जशी पाहिजे तशी, मोठी नाही आणि लहान नाही, जेवढी पाहिजे तेवढीच लागत. तसं प्रमाण प्रमाणात लागत. कोरिया कागदे निवृत्तीनाथाचा भंग्या. कोरिया कागदे उमटे कसोटी मुक्ताई. चांगदेव कोरे चांगले कोऱ्या कागदावर लिहिता येईल. आणि जर चिरबिडा असला तर दुकानात पुढे बांधायला जाईल रद्दी म्हणून. रद्दी जाय हाटी विकावया. विठ्ठला कारण संतांचं पुण्यस्मरण. कोण पुण्य कोणा गाठी ज्याशी आयशी याची बेटी. अशा महात्म्याची महाराज वस्तू हयात असते तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत वाटत नाही, आणि गेल्यावर किंमत वाटते. ज्ञानोबा होते, लोकांना गावात राहू दिलं नाही, भिक्षा मागू दिली नाही, खापर मिळू दिलं नाही, आणि आता दह्या दुधानं त्यांच्यावर अभिषेक चाललेले. विठ्ठला कोण पुण्यांचा होईन सेवक, देवी
द्वंद्व, अरे ज्याचे द्वंद्व गेलेले आहेत, सुख दुःख समान सकळ जेव्हा असे महात्मे नामदेव बाबा त्यांचं पुण्यस्मरण आपल्याला घडायला, तुम्ही सेवा करणारे तेही पुण्यवान आहेत. आता गुरुजी तुमच्या गावातले सगळी मंडळी सेवा करतात, हे सगळे भाग्यवान. तुम्ही म्हणता मी कीर्तन करलो म्हणजे, अरे तुम्ही श्रवण करायले ही त्यांची सेवा आहे, हे टाळ वाजवायले ही सेवा आहे, हे पख वाजवा ही सेवा नाही. नाही, ज्या महिलाचं स्वयंपाक करताना इकडे येणं नाही झालं त्यांचीही ही सेवा आहे. विठ्ठला नामदेव बाबाची सेवा आहे आणि संताची सेवा आहे. म्हणून अण्णा यांनी अभंग घेतला, संत पर अभंग घेतला. कारण संत इथं आले, नामदेव बाबा आपल्या गावात आले, कशा करता आले? काही त्यांना काम नव्हतं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती येथे उपकारासाठी, येथे करण्याकरता आले. बरं इथं उपकार करण्याकरता कुठून आले? आले घर जा वैकुंठी, ते इथले राहणारे नव्हते. जिथं राजे महाराजे घर बांधू शकत नाहीत, जिथं ब्रह्मदेव घर बांधू शकत नाही, तिथं आमचं घर होतं. आम्ही वैकुंठवासी आलो, याची काय कारण? येथे उपकारासाठी आले. घर जा वैकुंठी. बरं ज्या कामा करता आले इथं येऊन ते काय काम केलं? तेच केलं. आता आपण कशा करता आलो सगळी इथं? कीर्तन. मग इथं आले कीर्तन करावं का चटईच्या दोऱ्या वाढावं, हाताने टाळी वाजावं, मुखानं नामस्मरण करावं, बसणारानं छंदा टुला, पखवाजानं योग्य रंग देतला असा पखवाज वाजाव, टाळकऱ्यानं जोरात टाळ वाजाव, योग्य प्रमाण म्हणा, आणि कीर्तनकाराने फालतू आणि कुंकड बी बोला. मना राम राम टाळी वाजवाते, महिला मंडळी पुरुष मंडळी हातानं टाळी वाजवा, मुखानं नामस्मरण करा, म्हणा राम राम.
टाळी वाजवा हाते, नाचा, टाळकऱ्यांना नाचा, बसणाऱ्यांना डोला, आम्हाला बरं वाटलं म्हणून नाही, लोकाला चांगलं दिसन म्हणून नाही, आपल्या हिताकरता नाचा, आपल्या हिता. अरे जर इथं टाळी नाही वाजविली तर देव आपल्याला बाजारात टाळी वाजायचा टाइम आहे. माणसं इथं टाळी वाजित नाहीत, त्याला लाज वाटती आणि घरात गेल्यावर म्हणते दे टाळी. हातावरी हात हसोनी, हातावरी हात हसोनी, हातावरी हात हसोनी फळी, हातावरी हात हसोनी फळी, वाजविता टाळी वाजवाटे, वाजविता टाळी वाजवाटे, वाजविता टाळी वाजवाटे. अरे तमाशात वरातीत नाचायची लाज वाटाव का कीर्तनात टाळी वाजायची लाज वाटाव? म्हणा राम राम, टाळी आपल्या हिता करता करा. संतांना सांगितलं, संत आले उपकार करण्याकरता आणि जगले देखील उपकार. दे कष्टविती परोपकारे, जगले देखील उपकार, जगावर उपकार केला. म्हणले महाराज कोणी केला? संतांनी केला. उपकार लय लोकांना केला. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय फलंती वृक्षा. सगळ्यांचे उपकार आहेत. पण आमचे गुरुजी गुरुवरी चंद्रशेखर महाराज सांगते 7 जणांचे उपकार आहेत. त्या 6चे लौकिक आहेत आणि 7वे संताचे अलौकिक आहेत. रवी चंद्रो घना वृक्षा, नद्योगावश्य सज्जना. नदीचे उपकार आहे, रवी सूर्याचे उपकार आहेत. तुम्ही पाहता हे लाईट बिल चालू झालं लगेच 3 महिन्याचं आमच्याकडे वर्गणी करते, चल काढा पैसे. नाही पैसे दिले काय म्हणले लाईट बंद, लाईट काय बंद. तुम्ही सांगा जर सूर्य म्हणला मोहबिल भरीत नाहीत तर मी उगतच नाही, कसा व्यवहार होईल अंधारात? काय करणार तुम्ही? काहीच करता येणार. सगळे व्यवहार कधी होते? सूर्याचा उदय झाल्यावर होते. मग सूर्य बिल मागत नाही, किती उपकारी. चंद्राचे उपकार, रवी चंद्र घना, मेघाचे उपकार आहे का नाही? अरे जर पोळ्याच्या दिवशी पाऊस नसता पडला तर धुपन जाळ संघ झाला असता. पण उपकार आहे का नाही? माग पाऊस पाडा म्हणून जेवारे आल्या. मग पाऊस आपल्या बापानं पाडा काही व्हायनं पाडा? कोणी पाडा? संतान देवानं पाडा. मेघराज, मेघाचे उपकार आहेत. रवी चंद्रो घना वृक्षा, झाडाचे. आंब्याला खालून आपण दगड आणतो आणि वरून पाड देतो. खालून काय आणला? दगड. आता मी आल्या तुम्ही जर दगड आणला असता तर मी काय कीर्तन केलं असतं का? आल्या आल्या तुम्ही आदर केला, प्रेम दिलं, गाव चांगलं वाटलं. कसं वाटलं? मग झाडाला खालून दगड आणायचा आणि त्यांनी पाड द्यायचा. उपकार आहे का नाही? झाडच अंगावर पडाव, दगड हाणणाराच्या, पण पडतं का ते? अरे जो खांडावया घावा घाली, का लावण्य जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा. झाडाचे उपकार आहेत. नदीचे उपकार आहेत. फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे उपकार आहेत. गायीचे उपकार आहेत. गाय वासरा करता पाहणा सोडती का? घरच्या लोका करता वासरा करता, पण पाहणा सोडा हे वासरू ओढतून चिपटून हाना म्हणतो. ते शाप देते का? नाही देत. त्याचे उपकार आहेत. परोपकाराय दोहंती गावा, हे सगळ्याचे उपकार आहेत. पण हे लौकिक उपकार आहेत. पण संताचे उपकार रवी चंद्रो घना वृक्षा, नद्यो गावचे सज्जना. सज्जनाचे उपकार अलौकिक. केले उपकार सांगू मी काय? संताचे उपकार आहेत. म्हणले महाराज तुम्ही संताचे उपकार सांगतात, किती उपकार आहेत? अभंगाच्या संताचे उपकार, काय सांगू संताचे उपकार.
विठ्ठला विठ्ठला येणाऱ्या गावात आता कमीच नाही मारतो वाजिनाराची कमी नाही गायकाची कमी नाही आता एखादा कीर्तनकार झाले मग आम्हाला उद्याचा वाटत योगी महाराज गावागावात ही मंडळी असली पाहिजे आणि पहिल्यापासून येणोऱ्यामध्ये टाळकरी जास्त आहेत महाराज ज्या टायमाला आपण 12 गाव एकादशी केल्या तर जास्त टाळकरी येणूरचे टाळकरी आले की काय टाळकरी जास्त टाळकरी विठ्ठला विठ्ठला काय सांगू आता या भंगात 3 मुद्द्याचा विचार करायचा उपकार म्हणजे काय उपकाराचे प्रकार किती आणि उपकाराचा व्यवहारात आणि परमार्थात संबंध काय विठ्ठला उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे याचं नाव उपकार उप म्हणजे काय उपसरपंच म्हणजे सरपंच नाही सरपंचाच्या जवळचा उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्र्याच्या जवळचा याचं नाव उप आणि कार म्हणजे कर उपवास वास म्हणजे राहणे उप म्हणजे जवळ देवाच्या जवळ राहणे याचं नाव उपवास उपकार म्हणजे उपकाराचे प्रकार किती एक खरा उपकार आणि दुसरा खोटा उपकार एक कोणता उपकार खरा उपकार साधू संतांना जो उपकार केला तो कोणता केला खरा केला साधू संतांना उपकार केला कोणता केला खरा केला आपल्या सासऱ्यानं आपल्यावर उपकार केला केला का नाही म्हणजे इथं का सन्यासी आहेत का सगळे अहो आपले लग्न झाले का नाही अहो बरेच पोरं गावागावात आहेत 100-200 पोरं आहेत महाराज काय काय गावात नुसते कुत्र्यासारखे रस्त्याने झिंडते कोणी होंगाना ते स्वानाची या परी हिंडे दारो दारी पाहे पर नारी पाप दृष्टी मग आपले लग्न झाले म्हणलं कोणाचा उपकार आहे सासऱ्याचा उपकार आहे मी का सन्यास थोडाचे आपले म्हणाल मी मग सासऱ्याचा उपकार आहे का नाही मग सासऱ्याचा उपकार गुरुजी खरा आहे का खोटा आहे खरं आहे इमानदारीने सांगा तुमचं लग्नाच्या आधी बरं होतं तर लग्न झाल्यावर बरं चाललं तुमच्यापेक्षा माहेर जास्त उपकार आहे यायला कळालं बा तुम्हाला नुसती बायको दिली मला सरसगटच दिलं मग उपकार आहे का उपकार नाही का मग खरं आहे का खोटं आहे तुमची फजिती झाली म्हणता तुमची बायको केल्यावर निश्चिंती झाली का निश्चिती झाली लावून धरलं खरं सांगायचं इमानदारीने सांगायचं लग्न केल्यानंतर आपली निश्चिती झाली का निश्चिंती झाली निश्चिती मग निश्चिती म्हणलं खरा उपकारी होय अहो मरण भले परी मेलेलं पुरलं म्हणले संसाराचा भाग निरंतर भागी मरण भले परी काय मरण भले परी काय संसाराचा भाग निरंतर भागी मरण भले तरी काय करायचे मरण भले परी मेलेलं पुरवलं म्हणले महाराज तुम्हाला घडलेली गोष्ट कीर्तनात खोटं सांगू नाही घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला माझ्या बरोबर पहिल्याने सखारामबुवा यादलापूरकर वाजायला राहायचे आणि बंडूबुवा खरात गायला राहायचे आमचा त्रिवेणी संगम होता मी सांगायला ते एक वाजायला गायला गुरुजी एक्या दिवशी घडलेली गोष्ट आहे दुसरा नाही तिसरा नाही सृष्टीला आमचं कीर्तन सखारामबुवाला बंडूबुवाला म्हणलो 4ला इथं आले पाहिजे आपल्याला 4ला निघायचं त्या भावाने जेवायला बोलिलं ते बरं म्हणले पण ते सखारामबुवाचे माणसं काय म्हणले तुम्ही चांगदेवबुवा संघ जाणार मग त्या चांगदेवबुवाचा काय याचा काला केला की तिकडं रात्र झाली इकडं काला हे तुम्ही काय याचे नाही मग आम्हाला कापूस व्हायचं नाही तुम्ही काय करा सरपणाचा भार आणून दे आणि मग जा त्याला वाटलं खरं आहे आपण घरचं काम करीत नाही मग सरपणाचा भार आणायला गेले आता 8 दिवसाचा सरपणाचा भार म्हणला तो का सोयी नाही तू का
त्याला झाला उशीर झाल्यावर मी तापलो, म्हणलो काय वपत तुम्हाला, आपल्याला त्या बोनं जेवायला बोलिलं. ते म्हणले बा चुकलं, मग उशीर झाला, पण आता घ्या थैली निघा. उशीर आता बोलण्यात कोण टाइम घालता. आम्ही निघालोत गुरुजी. आमच्या घरचे म्हणते आपलं दळण. काय म्हणते दळण. मग दळण म्हणले आम्हाला निघता येणार. मग सखाराम भाऊ म्हणले सांगतो मला येरी उशीर झाला, दळण आणून देऊ. अण्णा आम्ही दळण आणून दिलं आणि शिष्टीला गेलोत आणि मुक्कामाला बंडूबाच्या घरी गेलोत. बंडूबाचे घरचे पहाडच्या 3लाच उठले. तुम्ही महाराज घेऊन आले, घरात पाणी नाही तर उठा या घागर. बरं विनोद सोडून द्या, बायकांनी कामं सांगितली. सुख आहे का, उदक आग्नी धान्य झाल्याकडे पाक. अरे सरपण नसल, दळण नसल आणि पाणी नसल तर हे पेट बडा बाका. खोटं बोलल्या का त्या. मग तुम्हाला लग्न करताना गोड वाटलं, मग आता दळून आणून देताना काऊन फाशी आली. मग निश्चिती झाली का काय झालं, निश्चिती झाली. आपण बेश्रमेत म्हणून संसार करतो का शहाणे म्हणून संसार करतो. होय गुरुजी कसं वाटतं. ते म्हणजे तो ह्या कारण पाहिजे तुला. ते म्हणजे तू का सांगण्याची थोड्याची सांगतो तो ह्या कारण. आपण बेश्रम आहेत मला. बेश्रम को आम्हाला शाळेमध्ये इंग्लिशला SP रोकडे होती हिवराश्रमला. ते म्हणायचे शर्म उसे आती है जो शर्म से शर्माती, लेकिन हम बेशरमे शर्म हमें शर्माती. लाज त्याला वाटती जो लाजीला लाजतो. काही काय एका माणसा म्हणलं तुला लाज आहे का, तो म्हणला कशी असती. अरे राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. जर संसारात आनंद असता रामदास स्वामी भावल्याम पळाले असते का. तरी कानन ते होते मागे ऋषी, कानन ते होते मागे ऋषी, कानन ते होते मागे, तरी कानन ते होते मागे ऋषी. राजनासी दुराविले, राजनारी दुराविले, राजनारी दुराविले. अरे येडपट होते का ते लोक. भृतहरीने राज्य टाकिले. येडा होता का राजा. धिक्तांच तांच मदनांच इमांच मंच. धिक्कार असं म्हणला संसाराचा. राजाला एक जणानं, आता मोठी कथा आहे तेवढी सांगत नाही, अमर फळ दिलं. राजानं ते फळ, त्याला वाटलं मी मेलो तरी चालल, पण हे अमर फळ खाऊन आपल्याला पत्नीचा योग झाला नाही पाहिजे, म्हणून त्याने ते फळ राणीला दिलं. राणीचं प्रेम राजावर नव्हतं, तिचं प्रेम एका सैसावर होतं. सैस जुन्या लोकांना माहीत. सैस कशाला म्हणते, घोड्याचा खरारा खरायला जो माणूस राहायचा त्याला काय म्हणायचे. मग त्या राणीचं प्रेम कोणावर होतं, सैसावर. राणी म्हणली मी मेलं तरी चालल, राजा मेला तरी चालल, पण तो सैस मेला नाही पाहिजे. सैस बदमाश होता, त्याचं प्रेम एका वेश्यावर होतं. तो म्हणला राणी मरू द्या, राजा मरू द्या, मी मरू द्या, पण वेश्या मेली नाही पाहिजे. म्हणून त्यांनी फळ कोणाला दिलं, वेश्येला. आणि वेश्येला विचार आला मी पाप कर्म करणारी बाई, हे अमर फळ खाऊन कौरक पाप करू, याच्यापेक्षा मी मेलेली चांगली, आपला राजा चांगला आहे, हे फळ कोणाला द्यायचं. तिनं राजाला फळ दिलं. राजाला झटकाच बसला. त्यांनी पिशार काढा कोणाचा, त्या वेशीचा. सांग कोणी दिलं. ती म्हणली सैसानं दिलं. सैस झप केला. सांग. ते म्हणला राणीनं. राणीनं म्हणलं की राजाच्या डोळ्यातून पाणी. याम चिंतयामि सततम मयि सा विरक्ता. अरे सतत जिचं आपण चिंतन करतो, तिचं प्रेम दुसऱ्यावर, दुसऱ्याचं प्रेम तिसऱ्यावर, तिसऱ्याचं प्रेम चौथ्यावर. धिक्कार असो म्हणले. तरी का नेनते होते मागे ऋषी. इडे होते का ते. भृतहरीने राज्य टाकिले. मग सासऱ्याचं दान घेतलं, पत्नी केली. महाराज सासऱ्याचं दान तुम्ही म्हणता खोटं आहे. आता काय म्हणतात सगळे खोटं म्हणतात. मग त्याने तुम्हाला दुकानापुढची भावली दिली का, पोटचा गोळा दिला ना. मग पोटचा गोळा देऊन तुम्ही खोटं म्हणता का. अरे साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. साधे उपकार आहेत का. पण त्या दानानं हाय हाय संपली नाही, हाय हाय वाढी, म्हणून खोटं दान आहे. ब्राह्मण सावधान का म्हणतो सुरुवातीला.
का तशी प्रथाची तो सावधान म्हणतो धोका आहे पुढं सावधान पाठी कुठं असते जिथं सरळ असताय तिथं धोका आहे म्हणून सासऱ्याचं दान आहे कन्यादान केलेलं आहे पण ते खोटं दान आहे जे ते दान घेतलं जसं घेतलं तसं आता आहे का जेव्हा आपण पाहिलं जमून आलो तसं आता आहे का रूप वाढता ते नाचे रूप वाढता ते नाचे रूप उपजता बरे दिसे जन्मल्या जन्मल्या बरं दिसतं कोणी उचलून मुका घेतं पण म्हातारपणी कोणी मुका घेतं रूप वाढताही रूपे जरायात भयम भोगे रोग भयम कुले ज्योति भयम वित्ते नृपालात भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जरायात भयम रूपाला म्हातारपणाची भीती आता ठो वाटत नाही आणि टाकून देता येत नाही हे म्हणतो अंधारात तोंडात आण पण लोका देखत बोलू नको सासऱ्याचं दान आहे खोटं दान आहे सरे ऐसे ज्याचे दान त्याचे कोण उपकार मग खोटे उपकार आणि संताचे उपकार खरे उपकार का त्यांनी देव दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी तो कामने उरी नूरे तो कामने उरी अरे ज्याच्या दानानं देव संतानं कोण हरी दान दिला हरी आला होता मग तुका म्हणे हरी काही उरोने दी उरी विकाराची उरी अज्ञानाची उरी विषय वासनेची उरी कोणतीच उरी राहिली नाही आणि ज्याच्या दानानं ही उरी गेली त्याचे खरे उपकार अरे सप्ताह कीर्तन कशा करता मनोरंजना करता पाहण्याकरता थोडंच असतं आपल्या उऱ्या निघाल्या पाहिजे विठ्ठला मग संताचे खरे उपकार संताचे म्हणले महाराज संताचे उपकार मग किती उपकार आहेत काही अनुभव सांगता येतात काही अनुभव सांगता येत नाहीत गुरुवरे चंद्रशेखर महाराज सांगत असते एका मुलाला विचारलं काय करतो तो म्हणला साखर खातो सांगता आलं का नाही किती खातो तो म्हणला मुठभर खातो कशी लागती गोड लागती सांगता आलं पण किती गोड लागती सांगता येत नाही गोड लागे परी सांगता गोड लागे परी सांगताचे गोड अनुभव सांगता आला काय खातो सांगता आलं किती खातो सांगता आलं कशी लागती सांग किती गोड सांगता येत नाही तसं कोण भेटलं संत भेटले काय केले उपकार केले किती केले काय सांगू सांगता येत नाही या अभंगात तुकोबराय आपली कृतज्ञता सांगतात कृतज्ञ कोणाला म्हणतात ज्याला उपकाराची जाणीव आहे आणि कृतज्ञ कोणाला म्हणतात ज्याला उपकाराची जाणीव नाही महाराज कोणत्या पापाला प्रायश्चित्त आहे पण कृतज्ञपणाला प्रायश्चित्त नाही
ज्याने उपकार केला त्याची परतफेड अपकारानं करणार त्याच्यासारखं वाटोळ कोणाचंच नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात संताचे उपकार. म्हणले काय सांगू. म्हणले महाराज 1 तास होऊन गेला, तुम्ही काय सांगू काय सांगू. जर सांगता येत नव्हतं मग कशाला आले तुम्ही, काय सांगू. महाराज म्हणले सांगतो बा. मज निरंतर टाळी टाळी वाजवा. काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार. संताचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार. संताचे उपकार. माझा निरंतर जागविते. माझा निरंतर हे जागविते. काय देऊ त्याचे भावे उतराले. काय देऊ त्याचे भावे उतराले. भावे उतराले. काय दावे त्याचे भावे उतराले. काय सांगू काय सांगू. सांगतो म्हणले बाबा. संतांनी जाग केलं. म्हणले महाराज जाग करणं उपकार थोडंच आहे. तुम्ही सांगा माणसाला झोप लागू देणं चांगलं का झोपलेलं जाग करणं चांगलं. माणसाला झोप लागली, अरे झोपीत निर्विषय सुख आहे. झोपीत बायको आहे का, झोपीत टीव्ही आहे का, झोपीत भोग आहेत का, पण सुख नाही का. निर्विषय सुख, विषया वाचून होणारं सुख, समाधीतलं सुख आणि झोपीतलं सुख सारखंच. फक्त झोप प्रारब्धावर आहे आणि समाधी प्रयत्नावर आहे. झोपीतलं सुख आणि समाधीतलं सुख, समाधीतही विषय नाही आणि झोपीतही विषय नाही. झोपीत तुमच्या उशाला साप आहे आणि उर्वशी पायाजवळ आहे. तुमच्या उर्वशी ध्यानात आहे का साप ध्यानात आहे? काहीच नाही. सापाचंही दुःख नाही आणि उर्वशीचं सुख नाही. झोपीत सापच उशाला घेतला तर मला नरम उशी भेटली आणि आजगराचीच उशी केली. कशाची? मग कशामुळे केली? झोपीत आहे म्हणून केली. जागा असल्या आजगरावर मान टाकीन का? मग मानाखाली आजगर आहे का पाय दाबायला उर्वशी काही मेळ नाही. झोप पण सुख आहे, पण हे प्रारब्धावर आहे आणि समाधीतलं प्रयत्नावर आहे. मग झोपलेल्या माणसाला जाग करणं पुण्य का पाप आहे? चांगलं झोपला तो आणि त्याला जाग करणं पाप आहे, कारण सुख भोगायला का नाही. मग कीर्तन झोपलेलं झोपू द्यावं का? झोपेतून उठणं पाप आहे, पण काही माणसाला जाग करणं पुण्य आहे. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते, विद्यार्थी सेवका पांथा शुद्धार्थो
भय कातरा भांडारी प्रतिहारीच सप्त सुप्तान प्रबोधयत या 7 माणसाला जाग केलं पाहिजे. विद्यार्थी अभ्यासाची वेळ झाली विद्यार्थ्याला जाग केलं पाहिजे. कामाचा टाइम झाला. महाराज आमचे आजोबा मी लहान असताना शेतात जायचो आणि गडी जेवून झोपले जर मी कलमा केला तर आजोबा म्हणायचे उठ पलीकडे झाडाखाली जाय. काऊन गड्याला झोपू दे. मला असं वाटायचं माथेऱ्याचं नातापेक्षा गड्यावरच प्रेमी भाऊ. मी नातू आणि गड्याला झोपू दे म्हणायचे. पण तेच आजोबा 3 वाजले की गड्याला हलवून उठायचे. उठा. मग मी म्हणलो अण्णा तुम्ही मला रागवले आणि त्याला झोप आणि आता हलवून उठायला लागले. ते म्हणले अरे त्या टायमाला झोपेचा टाइम होता ते थकलेले होते. आता पारुक झाला कामाचा टाइम झाला. कामाचा टाइम झाला की सेवकाला उठेल पाहिजे. विद्यार्थी सेवक हा पांथा. आम्ही मुक्कामाला थांबलो. उद्या 7ला गाडी आहे. त्या गाडीने गेलं तर पुढच्या कार्यक्रमाला जाणं होणार आहे आणि आम्हाला 6:45 वाजले तरी झोप लागलेली आहे. तुम्ही झोपीतून उठीनं पाप आहे जमन का. पांथा प्रवासी त्याला जाग केलं पाहिजे. विद्यार्थी सेवका पांथा शुद्धार्थो. मालक शेतातून आलेले आहेत हातपाय धुतलेले आहेत बायकोला स्वयंपाकाला टाइम आहे आणि मालक बसले तशी झोप लागली. ती म्हणली झोपीतून उठीनं पाप आहे. अरे कायमचा झोपण ना. त्याला भुकेल्या माणसाला जाग केलं. कथे निद्रा भंग करावा भोजनी. निद्रा भंग करावा. कथे निद्रा भंग करावा भोजनी. निद्रा भंग करावा भोजनी. काधनी पारणा. काधनी पारणा. काधनी पारणा. कथे निद्रा भंग. विठ्ठल विठ्ठल कधी कधी माणसाला उठिलं पाहिजे. होय बा कधी कधी विठ्ठल विठ्ठल कथे निद्रा भंग करावा भोजनी. कीर्तनात झोपला असं चिमटा घेतला पाहिजे. कोणाच्याच कीर्तनात पुन्हा झोपला नाही पाहिजे. कथे निद्रा भंग करावा जेवणाच्या टायमात जाग गेलं. भय कातरा. पूर्वीच्या काळात एखाद्या माणसाला साप चावला तर त्याला रात्री झोपू देत नव्हते. का. आयुर्वेद सांगतो भयग्रस्त माणूस जर झोपला तर झोपेत त्याला मरण येण्याची शक्यता असते. म्हणून आमच्या गावात मंदिरात बसवायचे आणि रात्रभर त्याच्या तोंडावर पाणी शिपवायचे झोपू देऊन. भय कातरा. भांडारी. उद्या पंक्तीचा टाइम झालेला आहे आणि कोठीचा मालक झोपलेला आहे म्हणले झोपू द्या जमन का. भांडारी त्याला जा. प्रतिहारी इकडा निरोप तिकडे देणारा. निरोप म्हणजे चांगला लावायला करणारा तसा झोपू द्यायला पाहिजे. की बाबा आमच्या गावात सप्ताह आहे तुम्ही कीर्तनाला या कार्यक्रमाला या कथेला या असा निरोप सांगणारा चांगला निरोप सांगणारा त्याला जाग केलं पाहिजे. विठ्ठल. तसं संत जाग करतात. आता जागा रे भाई नो जागा. 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 चोर निजल्या नाडोनी भागा रे. चोर निजल्या नाडोनी भागा रे. आता जागा रे भाई नो जागा. अरे भाई म्हटले किती तळमळे. दादा म्हटले जाग रे जाग दादा मोठी गरज अंगारी. जाग रे जाग दादा मोठी गरज अंगारी. दादा अरे माना खाली हात घातला पाटील. लय धनाच्या सत्तेच्या तारुण्याच्या मस्तीत राहू नका. ही मस्ती उद्या राहणार नाही. उठा जागे भारे आता. उठा जागे भारे आता. स्मरण करा पंढरीनाथ. स्मरण करा पंढरीनाथ. उठा जागे भारे आता. उठा जागे
चरणी ठेवा माथा. सुखवी अजून वेळ गेली नाही, पुन्हा हा मनुष्य देह मिळायचा नाही, दुसऱ्या देहात तुम्हाला भजन करता येणार नाही. म्हणून आपुला आले चित्त शुद्ध करा. लोकांच्या उचापत्या करू नका. हे अशांती होतं. अरे लोक कसे असू द्या, आपण किती कासया गुणदोष पाहू आणि काचे माझ काय त्याचे उणे. म्हणून आपला आपले दोष काढा. कधी फुगा फुटल काही सांग. जळी बुड बुडे देखता देखता क्षण न लागता दिशे नाती तैसा हा संसार पाहता पाहता. विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात जाग व्हा. संतांना जाग केलं. ती जागृती धर्म जागृती, स्वरूप जागृती. अरे तुम्ही देह नाहीत, तुम्ही इंद्रिय नाहीत, तुम्ही मन नाहीत, तुम्ही वासुदेव आहेत, तुम्ही सच्चिदानंद आहेत. न मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही व नसतो भिक्षुर न चाहम निज बोध रूपा. तुम्ही बोध स्वरूप आहेत, ज्ञान स्वरूप आहेत. तुम्ही न जन्मणार आहेत, तुम्ही न मरणार आहेत. असं जाग केलं. म्हणले महाराज जाग केलं पुन्हा झोपू देवा बाबा. बोल नका आता मोठाले बिगा. विठ्ठल लेकराचे मराठी 3 माणसावर रागव जाऊ नये. दटीला पाहिजे नसतं, हल्लं नाही पाहिजे त्याला कोणाला. म्हातारा माणूस, लहान मुलगा. आता हे लय लहान लहान नाहीत म्हणा. समान तो देही बालकाचा, समान तो देही बालकाचा, समान तो देही बालकाचा. वयाचा प्रबोधे विचार जाना, वयाचा प्रबोधे विचार जाना, वयाचा प्रबोधे विचार जाना, वयाचा प्रबोधे विचार जाना. समान तो देही बालकाचा, समान तो देही बालकाचा, समान तो देही बालकाचा. लहान मुलगा आहे, म्हातारा माणूस आहे आणि येडा माणूस आहे. याच्यावर गुरुजी एक येडे कीर्तनात आलं आणि मला गुदगुले केले कीर्तन चालू असतानाच. आणि मग मला वाटलं काऊन केलं. म्हणलं काय. तर मला काय चाललं. मग त्याला का गोळी घालाव का. येडे येड्यावर राग जाऊ ना. विठ्ठल महाराज मी आज एक गोष्ट ऐकली. एका चोरानं, काही चोर असतील त्यांनी बैल चोरून नेले. बैल चोरून नेले पण बैल नेताना दिवस उजाडला असन. मग आता कोणी पाहिजे म्हणून त्यांनी एका जागावर बांधले. ते बैल बांधले. मग ज्याची चोरी गेली ते बैल पाहत गेले. पण एक येड माणूस त्याला झोप आली. रातचं रस्त्याने चाललेलं येडच होतं ते. ते म्हणला कुठं थांबावं कुठं झोपावं. मग बैलाच्या आश्रयाने ते झोपले. कुठं त्या बैलापाशी. लोकांना चोर म्हणूनच मारलं. मग त्याचा तपास घेतला. अरे लोक म्हणले तुम्हाला कळायला पाहिजे जर चोर असता तर तो बैलाजवळ झोपला असता का. असता. वेड्याला मारू. ते येडच होतं. येड्या माणसाला मारू नये. लहान मुलाला दटीलं पाहिजे, मारलं नाही पाहिजे. महाराज एक माग व्हिडिओ होता. बाप होता का साप होता. काठीनच लेकराला ढोरासारखं मारित होता. पाहून बेकार वाटत होता. मारीत जाऊ नये. धाक लावला पाहिजे. मुलाला धाकला. म्हाताऱ्या माणसावर राग. आता म्हातारा माणूस आहे. तीनदा विचारलं मग पोर तापत तापत जाऊ नये. विठ्ठला आपलं संतांनी जाग केलं. निरंतर जाग. म्हणले महाराज निरंतर आता झोपायचेच नाही म्हणले अवघडचे. अरे त्याने अशा झोपेतून जाग केलं जी झोपत. आपण झोपतो थोडाफार झोपतो आणि लगेच जाग होतो. ही झोप थोडी जागा थोडा पुन्हा झोपतो. पण ती झोपच अशी होती कायमची झोप होती. अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो अनादिकाळची झोप होती. आणि त्या अविद्यारूपी निद्रेतून संतानं कायमचं जाग केलं. मज निरंतर जाग. आणि एवढं ज्यांनी जाग केलं महाराज म्हणतात त्यांना काय द्यावं. काय द्यावे त्याची वावे उतराई, वावे उतराई,
हे मटेरियल सर नागोराव स्वामीचे महाराज आणि तुमच्या गावामध्ये स्वामी बी आलेले आहेत ना. माझ्या बरोबर 1-2 वेळेस स्वामी आलेले आहेत. हाडाचे वारकरी महाराज. तशी ही मंडळी दिसायला होंडी पण खिलारला पाय टाकू देत नाही. पण आपण लई येडपट खिलारच्या नादी लागतो. मग खिलार काढते पन्हाळे मग मध्ये लयच रातळून निघाला. आता सोडून दिलं. अरे तास धरून चलतेत ना. म्हणले बैल लय चांगला पण झाड मोडी चलतो ना. आता तुमचा महादेव दिसायला कसा बिचारा साधा आहे. मला तर वाटलं नोकरीला ठिकाणी एखाद्या पण गोड चाल म्हणली. मला प्रमाण गोड म्हणलं. उस डोंगा परी रस नाही डोंगा काय भुलला अशी वरलिया रंग. महाराजाची अवस्था पाहत जाओ का व्यवस्था पाहत जाओ. अवस्था पाहत जाओ. परमार्थात व्यवस्थेला किंमत नाही. महाराज आमची इतकी व्यवस्था आहे काय सांगो. प्रवासातलं धोतर वेगळं, कीर्तनाचं धोतर वेगळं, नाईटचं धोतर धोतरात फुकलो तरी जळतो. किती व्यवस्था आहे. नामदेवरायला सोंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी. अरे रेशमी करदोडा नव्हता, तुटलेल्या बाजाचा सोंबाचा करदोडा आणि बोंद्र्याची लंगोटी. नामदेवराय कीर्तन करायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. जरी मने ज्ञान देवा बोला भंग, व्यवस्था होती का नाही. पण अवस्था ब्रह्मांड नाही. कीर्तन महाराज आमचं कीर्तन सुरू झालं की लोक झोपायला सुरू करते. आमची व्यवस्था आहे, अवस्था नाही. मी पहाटे कीर्तन केलं हनुमान जन्माचं, म्हणलो तर आता तरी झोपायचे नाही, तरी झोपलेत. मग राम जन्माचं दुपारा केलं तरी झोपलेत. मग कृष्ण जन्माचं संध्याकाळी केलं कव्हा झोपले. कारण आमची व्यवस्था आहे, अवस्था नाही. आणि त्यांची अवस्था होती, व्यवस्था नव्हती. विठ्ठला जाऊ द्या. नामदेव महाराज, मारोतराव महाराज दास्तापूरकर होते. कधी कीर्तन असू द्या लोक बसलेलेच राहायचे. पहाटच्या 3ला कीर्तन मारोतराव महाराज, लोक बसलेलेच. भीमसिंह महाराज होते, किती तास कीर्तन चालू द्या. आमचं कीर्तन फक्त 5 मिनिटं पुढे जाऊ द्या. कोणी नाही विचारू द्या. एखाद्या ते म्हणतो 11 वाजले ना, म्हणजे सांगण्याचा बहाणा करतो. काय करतो त्याला विचारलं नसतं पण ते उगाच म्हणतो 11 वाजले. किती वाजले? 11. म्हणजे इतके लोक कादरलेले आम्हाला. आमची व्यवस्था आहे. भीमसिंह महाराजानं 2 तास कीर्तन केलं. काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याचं कीर्तन स्वयंपाकावर असतं. स्वयंपाकावरला की घ्या म्हणले आवडतं. वामन भाऊच्या फडावर कीर्तन, वामन भाऊ अधिकारी. असा गोड आवाज होता भीमसिंह महाराज. ज्यांनी ऐकलं त्यांना माहित असं. कीर्तन चाललं महाराज. 2 तास कीर्तन झालं. मग कीर्तन आवडतं 2 तासात घेतलं त्यांनी. लोकांचं ठरलेलं प्रवचन 1 तास, कीर्तन पिक्चर समाज द्या, साऱ्या रात चालला पाहिजे. 2 तास झाले आवरलं. वामन भाऊ आले. म्हणले बाबू, अधिकारी होते वामन भाऊ, तो कीर्तन आवडतं घेतलं. ते म्हणले भाऊ 2 तास झाले ना. अरे आता आचार्य आलाय, अजून चुलांना खांदायचे, मग स्वयंपाक करायचा. म्हणले मग जरा घेर धरून चलू ती. भीमसिंह महाराज म्हणले 6 तासाचा घेर धरला. किती तासाचा? म्हणजे पहिले 2 आणि हे 6 किती झाले. महाराज मी काकड्या लोक घेर धरतो सकाळच्या. कोणाव बी काय तुम्ही म्हणतात तो कीर्तन, तो तसा नीट जाय घालला. आमचा अधिकार नाही, त्यांचा अधिकार होता. त्यांच्या वाणीत ती प्रासादिक वाणी होती.
आमचं पोपटपंची बोलणं पडविले तैसे पडो जाणे पुसा विठ्ठला असे अधिकारी संत त्यांनी जाग केलं जगाच्या कल्याणा आणि त्यांनी एवढं जाग केलं एवढ्या निद्रेतून जाग केलं काय द्यावे त्याशी काय देऊ शकतो तुका म्हणे काय काय हो उतर आहे जीव ठेवू पायी संताची अरे ज्यांच्या कृपेनं अमूप जोडिल्या पुण्याची राशी पारत्या सुखाशी नाही लेखा एवढं सुख त्यांच्या संगती त्यांच्याने जोडे सर्व सुख असं मिळालं काय द्यावे त्याशी भावी उतराई ठेविता पायी जीव थोडा अरे संत तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही नाही माझे गाठी काही नाही माझे गाठी काही काय देऊ शकतो काही देऊ शकत नाही मला आली मुखावाटे आली मुखावाटे अमृत वचनी आली पण तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही बलिता आमचे मृत वचन आहेत तुम्ही ऐकता ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सावता महाराज गोरोबा काका शेना महाराज नरहरी महाराज त्यांचे अमृत वचने अमर हा खरे की पा देवाची बरे हे अमृत वचन आहेत आणि त्यांच्या वचनातून उत्तीर्ण होण्याकरता उत्तीर्णता येणे अरे जन्म जरी गेला तर त्यांच्या उपकारातून काय द्यावे त्याशी ठेवी तहा पायी अरे एवढं काय उपकार आहेत महाराज म्हणतात संत सहज जरी बोलले सहज बोलणे आजी उपदेश टाळी टाळी वाजवा बोलणे आजी उपदेश
नामदेव बाबानं जर दिंडी नसती काढली, अरे 10 लाख द्या तुम्हाला 6 नंबर मिळाला असता. कोटी रुपये द्यायला तयार आहेत लोक आता. पण किती भाग्य आहे तुमचं. मला राधाकिशन महाराजाचे पाटोदकरावर किती उपकार आहेत. अरे कोणी बरोबर आलं नाही त्याने 5 झेंडे घ्यायचे, येणा त्यानेच गळ्यात घालायचा आणि दर कोस दर मुक्काम निघायचं. काय द्यावे त्याशी ठेवी तहा पायी जीव थोडा. नामदेव बाबाचे उपकार आहेत. म्हणून सगळ्या गावानं तनानं मनानं धनानं यात सामील झालं पाहिजे. महाराज खरंच तुमचा सप्ताह शिस्तीत आहे. महाराज काय शिस्तीत आहे. सकाळच्या पंक्ती, दुपारच्या पंक्ती, रात्रीच्या पंक्ती, उदार अन्नदाते, नाश्त्यावाले दुपारचे. तुम्ही म्हणता तू होता का जेवायला? मी नव्हतो, पण लोकांच्या सांग कार्याहून कारणाची कल्पना होती. कार्याहून कारणाची आणि शिस्तीत आहे महाराज. कोणाला धोरण काही काही ठिकाणी कोणाला हे धोरण आणि कोणाला हे वरण जरी भांडाळीच. तशी भांडाळी नाही, शिस्तीत. आणि आबा नामदेव बाबांची पुण्यतिथी, ते नामदेव महाराज आपल्यावर खुश झाली पाहिजे. त्यांचा आशीर्वाद लागला पाहिजे. त्यांनी शाप दिला नाही पाहिजे. त्यांना प्रसन्न होतील. आता आम्ही कीर्तन त्यांना आवडलं पाहिजे. अण्णांनी का अभंग घेतला? संताची पुण्यतिथी, समय कळाला पाहिजे. आबा निरंजनी आम्ही बांधिले घर, हा अभंग घराचा नाही, पण घर बांधल्यावर का घ्यायचा? त्यात घराचं रूपक आहे म्हणून घ्यायचं. यासाठी केलं हे का 13व्याचा थोडाच अभंग आहे. पण शेवटचा दिवस गोड व्हावा हा शब्द आहे म्हणून घ्यायचा. आम्हा घरी एक गाय, हे गाईचा थोडाच अभंग आहे, पण गोशाळेवर तो त्या निमित्तानं त्याच्यात गाईचं वर्णन आहे. समय जाना, ज्या कीर्तन करायला समय कळत नाही येडगळ बुद्धी. समय न कळे येडगळ बुद्धी. विठ्ठल झाला प्रेत रूप शरीरात हे का 13व्याचा आणि गंगापूजनाचा अंतकाळाचे अभंग नाही ते, पण त्याच्यात अंतकाळाचं रूपक हे म्हणून त्या टायमाला म्हणायचे. विठ्ठला समय समय कधी नाही कळू द्या, पण समयावर कळालं पाहिजे. एका माणसाला वयाच्या शेवटी पोरगा श्रीमंत माणूस आणि आनंद उत्सव केला. सगळ्या गावाला जेवण, 21 गावला जेवण. किती गावला? सगळे गावचे लोक आले. कीर्तन सुरू झालं आणि त्या कीर्तन करण्या आपण घेतला. झाला प्रेत रूप शरीरात, त्याला वयाच्या शेवटी पोरगा. मी म्हणलं हो पत का? ते म्हणला कीर्तनला अभंगच असतो. अरे रताळू अभंग असतो, पण कोणता घेतला तो? एका माणसाला गुरुजी इतकं दुःख झालं. तरुणपणात त्याची बायको मिली, मरू नाही कोणाची पण मिली. मग दुःख झालं का नाही? आधीच बायका भेटणार, इकून तिकून भेटली, गुणवान भेटली आणि ती मिली. व्याकुळ झाला म्हणून दुःखानं. आणि कीर्तन ठेवलं आमचं. आम्ही अभंग घेतला. आनंद रे आजी आनंद रे. जमून का? नाही जमून. महाराज हे सगळं संत शिकवतात. म्हणून संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले. उत्तम नरदेह पाया प्राणी, इतना हित कछु करले. संगत संतन की करले. विठ्ठला ते वृंदावनला गीत म्हणायचे पहा. तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. झाला विठ्ठला चांगलं होईल. मूर्खाच्या संगतीत आणि महाराज अशा नालायकाची संगती धरू जाता संग तो तो होय बाधक. संताची संगती मनोमार्ग. काय उपकार आहेत महाराज. सहज जरी संत बोलले तर आपलं काम होतं. मी माझ्या जीवनातली गोष्ट सांगतो. आमच्या गुरुजीचा मला फोन आला. गुरुवरी रखमाजी महाराज नवले, आमचे उद्धव बुवा त्यांच्याकडेच होते, मीही त्यांच्याकडेच होतो. त्यांचा फोन आला सकाळी 7ला. मी झोपेतच होतो. मला वाटलं एवढ्या मोठ्या माणसाचा फोन आपल्या ध्यानी नाही म्हणी नाही. मी माझ्या महाराजकीच्या ढेकीतच बोललो. बोला देवा. काय म्हणलो त्याला? बोला देवा.
त्याला वाटलं झोपीत दिसत. ते म्हणले कोण बोलता. मी जरा महाराजकीच्या याच्यात मी म्हणलो चांगदेव महाराज काकडे बोलतो. मग मी विचारलो तुम्ही कोण बोलता. ते म्हणले रखमाजी रामभाऊ नवले बोलतो. बोला 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 बोला. ते म्हणले काकडे महाराज तुम्ही झोपेतच दिसता. म्हणलं हो महाराज. आता मोठे माणसं महाराज ते गुरुवर आहे आपले. म्हणलं झोपत लागली. पहा सहज बोलले ते म्हणले मला वाटलं होतं कोणी झोपेत असू द्या पण काकडे काकडा करीत असत. काय म्हणले ते काकडा पण काकडे झोपीत निघाला. गुरुजी तेव्हापासून मला उशीर होईल लवकर घेईल दुपारी घेईल पण काकडा मी रोज घेतो. कोणा केव्हापासून खरं जर म्हणलं तर आम्ही खानदानी काकडे आम्हाला काकड्याची गरज नाही. पण ते म्हणल्यापासून काकडा तुम्ही कोणता अभंग म्हणायला लावा मी काकड्यातला अभंग म्हणतो. विठ्ठला सहज बोलले नाही ते का वाईट बोलले का सहज बोलले. हितोपद आणि जर सहज बोल नाही ऐकलं तर तळमळीनं सांगतात लागूनिया पाया विनवितो तुम्हाला. तळमळीनं सकळांच्या पाया पण कोरोनी सायास दंडवत घातला पाया पडले. अरे जगाचा मायबाप ज्यांच्या घरी 36 वर्ष राबला ते नाथ महाराज म्हणतात उठा की जी मायबाप कैसी लागली झोप. उठा की मायबाप कैसी लागली झोप. म्हणायच्याला पण संताची तळमळे. एखादा बाप नालायक पोराच्या पाया पडतो आणि त्याला म्हणतो बापा बापच पोराला म्हणतो बापा तो ह्या पाया पडतो. तसे आपण भ्रांत जीवेत मूर्ख जीवेत. संत म्हणतात मायबाप रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडत अरे उद्याचा दिवस उजडल असा बॉन्ड आहे का. म्हणून मायबाप अजून गेले गेले जाग व्हा जाग करतात. सहज बोलून सांगतात सायास करून शिकवतात. सहज बोलणे हितोपदे आणि करोनी सायास शिकविती. वासुदेव करीतो फेरा वाडियात बा. कोणी काय याची गरज आहे वाड्यात. अरे हातात टाळ घेतला मोर पिसाचा टोप घातला आणि भजन करीत रस्त्यानं चालले. रामकृष्ण गीती गात रामकृष्ण गीती गात. टाळ चिपुळे
आंधळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत. पाटील मी पाटील म्हणू नका, मी वासुदेव तत्वता म्हणा. निज घेऊन, निज म्हणजे आत्मवस्तू घेऊन फिरली. वासुदेवाला दुसरं नाही लागत. तुम्ही सगळेजण म्हणा मी वासुदेव तत्व. याच्याकरता कीर्तने का अशी मजा करता? मी कोण आहे, मी कुठून आलो, माझा मुक्काम कुठे? अरे आपला मूर्खपणा जाण्याकरता कीर्तने का मूर्खपणा वाढीण्याकरता? निजदानाची थोर मी वासुदेव असं सगळ्यांनी म्हणा. मी न मरणारा न जन्मणारा असं कळून घ्या. अरे आपण 50 वर्षाचे नाही, आपला देहाचा संबंध 50 वर्षात झाला. न जायते म्रियते वा कदाचिन असं शास्त्र सांगतं. हे ध्यानात घ्या. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्त्य हे संतानं शिकवलं. करोनी सायास शिकविती. संत साधकावर किती प्रेम करतात महाराज दृष्टांतानं अभंगाच्या शेवट सांगतात. टाळी वाजवा टाळी. टाळकरी कमी असू द्या, वाजणार एकच असू द्या, पण इतकी सुंदर माणसं आहेत याच्याहून जीव ओळून टाकावा मला. याला म्हणते कीर्तनाला साथ, नाही तर काही काही 7.5 आजोकोचे खाऊन कीर्तन करला तर पळायला. महाराज म्हणतात हवा किती पहा तुकोबरायचे अभंग आहेत. वत्साचा आणि धेनूचा दृष्टांत दिला, आईचा आणि मुलाचा दिला नाही. का दिला नाही? आईचं मुलावर प्रेम असतं पण ते कामापुरतं. लोभा माये बाप सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. आपण आपल्या पोराला खांद्यावर घेतलं का नाही? खांद्यावर घेतो का नाही महाराज? खाऊन घेतो खांद्यावर. त्यांनी म्हातारपणी खांदा द्यावा कशाकरता खांद्यावर घेतो? त्यांनी नाही खांदा द्या मग गाडी टाकून न्यावा. माय बाप सांभाळीती लोपन संत ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. किती प्रेम. वत्स कोणत्या वासराला वत्स म्हणतात? जे नुकतंच व्यालेलं वासरू आहे, कोळ वासरू आहे त्याला वत्स म्हणतात. आणि नुकतीच व्यालेली गाय तिला धेनू म्हणतात. कोणत्या गायीला धेनू नाही. धेनू चरे वनांतरी चित्त बाळ कापे होंबरती गाई विठला विठला. एका गावामध्ये एका वाड्यात एक मुलगा होता. 1.5 महिना झाले बाईला डिलिव्हरी होऊन, आणि तो मुलगा वाड्यात पाळण्यात आहे. पण कुत्र्याच्या भेणे 2-3 दिवसाचं वासरू आहे. कुत्र गोठ्यात जाईल म्हणून ते वासरू चौकात बांधले. पण धेनूला माहीत की आपलं वत्स चौकात आहे.
आणि बाई बाहेर गेली आणि कसा वाडा पेटला. वाड्यात फक्त एक लेकरू पाळण्यात आणि ते वत्स वासरू कुठं चौकात. 6चा टाइम रात्रीच्या. वाडा एकदम पेटला. सगळं गाव पळालं महाराज. बाई मोठ्या नारडायची, कोणी उडी मारा. आता लेकरूच आणि ती उडी लोकाला मारा. कोण त्या बाईला धरायला लागले. बाई बघ, अरे देवाची माय, टाईम आल्यावर मागे सरे माय, पाऊला पाऊला. पण त्या टायमाला जनावर रानातून आले. ते गाय पुढच्या तोंडाला राहायची, सप सप चालायची. गाय आली, लोक पाहिले आणि आपलं वत्स ज्या वाड्यात राहतो तो वाडा पेटलेला दिसला. पांडावर चालणारी ती धेनू पण पळायला लागली महाराज. लोक म्हणले गाय आली, गाय आली. गाय कोणाला म्हणली नाही, उडी टाका. जशी आली तशी जळत्या वाड्यात गेली महाराज. हे तुकोबराच्या ध्यानात होतं. म्हणून जशी धेनू वत्सावर प्रेम करते तसे संत तैसे मज येती सांभाळिले सांभाळिले सांभाळिले. जितकं प्रेम साधकावर संत करतात. अरे आपण मूर्ख जरी असलो, भ्रांत जरी असलो तरी नामदेव बाबा आपलं सहन करते, आपल्यावर प्रेम करते. कोणी त्यांची टिंगल करा, कोणी त्यांची कोणी वंदा, कोणी निंदा, आमचा स्वहिताचा धंदा. तैसे मज येती सांभाळीत. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घरा आले. तुम्ही अभंगतलेला का नाही, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संता. संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद. एका जनार्दनी संत पूर्ण करती. येणे साधती तुटती भवाची बंधने. केला निळा पावन. महाराज म्हणतात तैसे मज येती सांभाळ. आणि एवढा ज्यांनी सांभाळ केला, भागलिया मज वाहतील कडीये त्यांचे आणि जोडे सर्व. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवेता पायी जीव थोडा. ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार तुकाराम होईपर्यंत कोणी उठायचं नाही. कीर्तनाची मर्यादा आहे, कथा काळीची. आणि जर आपण कीर्तनातून उठलो तर देवाला राग येतो महाराज. का नवजावे बैसोनी कथे आईशे ऐका हो श्रोते, पांडुरंग तेथे उभा असे तिष्ठत. म्हणून कीर्तनातून उठायचं नाही. आता 5 मिनिटात आपलं सगळं आवरणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. माझ्या अल्पमते प्रमाणात सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाचे असा माझा आग्रह नाही. या जो बरोबर आहे गुरुवर यांचं आहे, चुकीचं आहे, उद्धटपणाचं आहे, बावळटपणाचं आहे, मूर्खपणाचं आहे, माझ्या बुद्धीचे दोषी झालेली सेवा सद्गुरुचरणी, भगवतचरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी, नामदेव महाराजांच्या चरणी, नामदेव बाबांच्या चरणी सेवा समर्पित करू. आणि शिवेला पूर्ण रामदेव सगळेजण एकदा प्रेमानं भजन करू. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. टाळी टाळी. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. बोला बोला. देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम.
उपकार